जय शिवराय मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून 2025-26 हंगाम 2025-26 करिता हमीभाव जाहीर केलेले आहेत, ज्यामध्ये तुरीच्या हमीभावामध्ये 450 रुपयांना वाढ करून 2025च्या हंगामासाठी 8,000 रुपये प्रति क्विंटल एवढा तुरीचा हमीभाव निश्चित केलेला आहे। या वर्षीचे जे राज्यातील तुरीचे उत्पादन उत्तम होणार आहे, यामुळे खरेदीसाठी नोंदणी कधी सुरू होणार यासाठी मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे। अखेर 20 जानेवारी 2026 पासून या नोंदणी सुरू करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर शासनाने त्यामार्फत सूचना काय दिलेली आहे ते आपण जाणून घेऊया। तर महाराष्ट्र शासन दिनांक 20 जानेवारी 2026 विषय हंगाम 2025-26 मधील हमीभाव तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याबाबत उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की हंगाम 2025-26 मधील तूर खरेदीस मंजुरी देण्याकरिता दिनांक 5 डिसेंबर 2005 रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। तसेच सद्यस्थितीत राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे। तरी सोयाबीन खरेदीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर दिनांक 20 जानेवारी 2026 ते दिनांक 20 फेब्रुवारी 2026 तर बघा मित्रांनो, 1 महिन्याचा पूर्णपणे कालावधी देण्यात आलेला आहे। या कालावधीत तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात यावी, त्याकरिता आपल्या स्तरावरून आवश्यक कारवाई करावी ही विनंती। तर अशा प्रकारे शासनाने सूचना दिलेली आहे। ते काय म्हणतात, राज्यात सध्या सुरू असलेल्या सोयाबीनसाठीचे हमीभाव खरेदी केंद्र आहेत, ज्या ठिकाणी सोयाबीनसाठी हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी केली जाते, त्याच ठिकाणी तूर खरेदीसाठी हमीभावची नोंदणी करण्यात येणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, फार्मर ID नंबर आणि आधार कार्ड असलेला संलग्न असलेला बँक खात्याचा पासबुक अशा प्रकारची माहिती घेऊन तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता। धन्यवाद मित्रांनो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।